असतात तसे मंदिर आपल्या या ठिकाणी आहे. आणि त्या भवानी मातेची मूर्ती पाहिल्यानंतर प्रसन्नताच वाटते. त्या सोमजाई मातेची मला ती मूर्ती पाहिल्याबरोबर आपल्या तुळजापूरच्या भवानी मातेची आठवण आली. म्हणून माझ्या तोंडातनं प्रत्येक वेळा भवानीच शब्द निघतोय. तशी ती मूळपीठ भवानीच आहे. सोमजाई याचा अर्थ असा आहे अर्धनारी नटेश्वर. सोमजाई, सोम म्हणजे शंकर आणि जाई म्हणजे पार्वती. या भगवान शंकराचं म्हणजे शिव पार्वती शिवशक्तीचं ऐक्य म्हणजे काय, तो सोमजाई हे तत्व आहे. सोमजाई म्हणजे भगवान शंकर आणि आदिमाया पार्वती या दोघांचं एकरूप होणे म्हणजे सोमजाई हे तत्व. आणि त्या सोमजाई मातेचं आपल्याकडे भव्य दिव्य मंदिर, त्या मंदिरातली मूर्ती सुद्धा एवढी मोठी आहे. मी तर म्हणेल अख्ख्या महाराष्ट्र 2-4 राज्यात फिरत असतो, पण आपल्या रायगड जिल्ह्यात तरी एवढी मोठी देवीची मूर्ती मी कुठंच बघितली नाही. आता मी जिथं जिथं जाणार महाराष्ट्रावर तिथं सांगणार, देवीची सगळ्यात मोठी मूर्ती पाहायची असेल तर पाटणूक क्षेत्राला जा, तिथं आपल्याला त्या सोमजाई मातेची भव्य मूर्ती पाहायला मिळेल. नुसती मूर्ती असून उपयोगाची नाही, त्या मूर्तीची सेवा सुद्धा तशी असली पाहिजे. आणि ती छान अशी सेवा आहे.